नमस्कार मित्रांनो, चला पैसा येऊ द्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जे आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवर येत आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. आज आपण एक नवीन टॉपिक डिस्कस करणार आहोत. रिकामा प्लॉट विकत घ्यायला जर लोन करायचं असेल तर त्यासाठी कोणती कागदपत्रे बँकेला जमा करावी लागतात. जे लोक कॅशनं प्लॉट घेणारे त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, परंतु जे लोक बँक लोन घेऊन प्लॉट घेणार आहेत त्यांच्यासाठी डॉक्युमेंटची लिस्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे. ओके. तर आपण आज डिस्कस करू त्याच्यावर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स फॉर ऍप्लिकंट अँड को ऍप्लिकंट. जनरली ऍप्लिकंट आणि को ऍप्लिकंट लागतो. थोडंसं आपण त्याच्यामध्ये एक मार्कर घेऊया, मला डिस्कस करायला सोपं जाईल मला. ठीक आहे. रेड कलर घेतो मी, थोडस साईज वाढवून घेतो त्याची. ठीक आहे. हं. तर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स. ओके. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स मध्ये ऍप्लिकंट आणि को ऍप्लिकंट महत्वाचं आहे, म्हणजे अर्जदार आणि सह अर्जदार. ओके. अर्जदार ज्याच्या नावावर प्लॉट घ्यायचा आहे आणि को ऍप्लिकंट म्हणजे त्यासोबत, म्हणजे नवरा ऍप्लिकंट असेल तर बायकोला को ऍप्लिकंट करायचं, बायको को ऍप्लिकंट असेल तर नवऱ्याला को ऍप्लिकंट करता येतं. ठीक आहे. तर आणि घरामध्ये समजा लग्न झालं नसेल समजा मुलाचं, तर मुलाच्या नावावर घ्यायचं असेल तर वडिलांना किंवा आईला को ऍप्लिकंट करता येईल आपल्याला. आता केवायसी डॉक्युमेंट्स काय काय लागतात बघा. सगळ्यात महत्वाचे हे 4 केवायसी डॉक्युमेंट्स आहेत. हे आता दोघांची पण लागतील, ऍप्लिकंट आणि को ऍप्लिकंटची. म्हणजे एक फोटो लागेल, पासपोर्ट साईज वगैरे, ओरिजिनल पॅन कार्डची झेरॉक्स लागेल, आधार कार्ड बोथ साईड लागतील, म्हणजे पुढची आणि मागची बाजू, आणि तुमचा रेसिडेन्स प्रूफ लागेल. म्हणजे जिथे तुम्ही राहता, समजा तुमचं स्वतःचं घर असेल तर लाईट बिल वगैरे रेसिडेन्स प्रूफ मध्ये दिसू शकतो, किंवा तुमचं रेशन कार्ड वगैरे असेल, किंवा तुमचं गॅसचं बिल असेल. आणि जर तुम्ही रेंट ॲग्रीमेंटवर असेल, रेंटवर राहत असाल तर मग रेंट ॲग्रीमेंट लागेल. ठीक आहे. आता काही ठिकाणी हार्ड कॉपीज लागतात, काही ठिकाणी सॉफ्ट कॉपीज लागतात. इट डिपेंड्स बँक टू बँकच्या पॉलिसीप्रमाणे. आता समजा तुम्ही मेन अर्जदार आहे, हा जर सॅलरीवाला असेल, म्हणजे पगारदार असेल, त्याचे काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत. त्याचं आय कार्ड लागेल, कंपनीनं प्रोव्हाइड केलेलं. अपॉइंटमेंट लेटर वगैरे दिला असेल तर ते लागेल. आता हे ऑप्शनल आहे बरं का, प्रत्येक ठिकाणी लागतंच असं नाही, पण काही बँका मागतात. हे मात्र फिक्स आहे, 3 महिन्याची तुम्हाला सॅलरी स्लिप किंवा तुमचं सॅलरी सर्टिफिकेट पाहिजे. म्हणजे लेटरेडवर लिहिलं जरी असेल ना तरी चालतं, पण हे कंपल्सरी डॉक्युमेंट आहे. त्याच्यानंतर तुमचं 1 वर्षाचं बँक स्टेटमेंट हे सुद्धा कंपल्सरी आहे, सगळ्या बँकेना तुम्हाला द्यावं लागणार आहे ते. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा समजा फॉर्म नंबर 16 जर भरला असेल पाठीमागच्या 3 वर्षाचा, 1 वर्षाचा असेल चालेल, 2 वर्ष असेल चालेल, 3 वर्षाचा असेल चालेल. ठीक आहे. तो द्या. हा इन्कम टॅक्स रिटर्नशी रिलेटेड तुमची ऑर्गनायझेशन, जी कंपनी तुम्हाला सॅलरी देते, ते फॉर्म भरत असतात. मग त्या आधारे, त्या 16 नंबर फॉर्मच्या आधारे तुम्ही जर 3 वर्षाचे ITR जर भरले असतील तर हा ऑप्शनल डॉक्युमेंट आहे, तर द्या. जर तुम्ही सध्या कुठले काही लोन वगैरे काढले असतील समजा, तर हे लोन स्टेटमेंट एक लागतं. तुम्ही आता कुठलेही लोन असू दे, होम लोन असू दे किंवा टू व्हीलर लोन असू दे, कुठलेही पर्सनल लोन असू दे. त्याच्यानंतर समजा तुम्ही जर जॉब करणारी व्यक्ती असाल, ओके, सॅलरी नाहीये, तुम्ही बिझनेस करणारी व्यक्ती आहे, जॉब नाही करत. ठीक आहे. तर अशा व्यक्तींसाठी काय काय लागतं, तर सगळ्यात केवायसी तर लागणारच आहेत, फिक्स तुम्हाला मी सांगितले. ठीक आहे. शॉप ऍक्ट, तुमचे जे बिझनेस आहे त्याचं शॉप ऍक्ट लागेल. आता शॉप ऍक्ट हे नवीन नसलं पाहिजे बरं का, जुनं असलं पाहिजे, कमीत कमी 2 वर्ष जुनं तरी शॉप ऍक्ट लागतं. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर जीएसटी भरत असेल तर जीएसटी सर्टिफिकेट. जीएसटी हे ऑप्शनल आहे, असावंच असं नाहीये. उद्यम आधार हे कंपल्सरी आहे बरं का. उद्योग आधार किंवा उद्यम आधार असं म्हणतात त्याला. त्याच्यानंतर लेटेस्ट 3 वर्षाचा ITR विथ कम्प्युटेशन ऑफ इन्कम अँड बॅलन्स शीट, हे सुद्धा ऑप्शनल आहे. असेल तर द्या, नसेल तर लोन मिळू शकतो. ओके. CA अटेस्ट केलेलं पाहिजे, हे लक्षात घ्या, महत्वाचं, सही शिक्का मारलेलं. नंतर 1 वर्षाचं ऑल बँक स्टेटमेंट. तुम्ही सर्व बँक असतील तुमच्याकडे, म्हणजे सेव्हिंग अकाउंट असेल, करंट अकाउंट असेल, सर्व प्रकारचे बँक, जे तुम्ही जिथे इथे तुमच्या बँक्स आहेत तुमच्या नावाने, त्या सर्व ऑल बँक स्टेटमेंट तुम्हाला द्यायचे. नंतर बिझनेस ऍड्रेस प्रूफ, जिथे तुमचं दुकान आहे, शॉप आहे किंवा तुमचा बिझनेस आहे, त्याचं काहीतरी ऍड्रेस प्रूफ आपल्याला द्यावं लागेल. म्हणजे रेंट ऍग्रीमेंट असेल, जर भाड्याचं असेल तर, स्वतःच असेल तर लाईट बिल वगैरे असेल. जर तुमची कंपनी पार्टनरशिप मध्ये असेल, समजा तुम्ही पार्टनर आहे एखाद्या कंपनीचं, तर ते पार्टनरशिप डीड आणि मेमोरंडम ऑफ असोसिएशन जे असतो, म्हणजे तुमच्या 2-3 पार्टनर असतील किंवा एखादा पार्टनर असेल तर तुमच्या पार्टनरमध्ये जे काही ठरलेलं मेमो असतो, MOA असतो, तर ते तुम्हाला द्यावं लागतं. प्लस पार्टनरचं केवायसी सुद्धा द्यावं लागतं. त्याच्यानंतर प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स मध्ये काय काय लागतं, जो प्लॉट तुम्ही परचेस करणार आहात त्याचा प्लॉटचा लेआउट लागतो.
आता बेसिकली काय होतं की तुम्ही ते बिल्डरकडनं घेणार असाल ते बरेच डॉक्युमेंट इझी असतात, कारण त्यांच्याकडे एक काय म्हणतात प्रॉपर्टी फाईल म्हणून असते, त्याच्यामध्ये सगळंच मिळतं. पण तुम्ही एखाद्या रिसेलरकडनं घेणार असाल एखाद्या व्यक्तीकडनं, तर डॉक्युमेंट्स मिळवायला थोड्याशा अडचणी असतात. त्याच्यातला लेटेस्ट 7/12 असतो, तो 7/12 लागेल. हे फार महत्वाचं आहे बघा, लेटेस्ट झोन सर्टिफिकेट हा कधी पण लेटेस्ट असला पाहिजे. जुना झोन सर्टिफिकेट चालत नाही, कारण झोन हे बदलत असतात. त्यामुळे झोन सर्टिफिकेट लागतं. समजा ऑलली हा रिसेल मध्ये असतं, इंडेक्स टू ऑलली असेल रिसेल मध्ये, ओके. आणि चेन डॉक्युमेंट्स ही पण रिसेल मध्ये असतं. समजा एखादी प्रॉपर्टी एक विकून कित्येक लोकांनी विकत विकत ती पुढे आलेली आहे, तर त्याला चेन डॉक्युमेंट्स म्हणतात. ठीक आहे. तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील. आणि जर एनए प्लॉट असेल तर एनएचं ऑर्डर लागेल. जर झोन मध्ये असेल, आर झोन, शेती नाविका झोन वगैरे, तर ते झोन सर्टिफिकेट लागेल. तर एवढी डॉक्युमेंट्स लागतात तुम्हाला प्लॉट परचेस करण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. जे पहिल्यांदा आले त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ ऐकल्याबद्दल, पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.